मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये गेल्या 12 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम या एकाच विभागामध्ये कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता दीपक खांबित हे मीरा भाईंदर महानगरपालिका स्वतःच्या मालकीची समजून मनमानी कारभार करत आहेत। ठेकेदारांच्या निकृष्ट बांधकामाबद्दल कित्येकांच्या तक्रारी असताना देखील ठेकेदारांवरती कारवाई न करता त्यांना संरक्षण देण्याचे काम दीपक खांबित करत आहेत। ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाच्या आर्थिक स्वार्थापोटी करदात्या नागरिकाचे नुकसान होत आहे। असाच एक प्रकार मीरा रोड पूर्व येथील RNA बिल्डर्सने गौरव व्हॅली ते खाडीपर्यंत RCC नाला बांधण्याचं काम सुरू केलं आहे। हे काम जेकिन एंटरप्राइजेस कंपनीला देण्यात आलेले आहे, परंतु चौकशी केली असता जेकिन एंटरप्राइजेसने 2013 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नाला बांधण्याच्या 95 करोड रुपयाच्या निविदेमध्ये घोटाळा केल्याने अद्यापही मुंबईमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून जेकिन एंटरप्राइजेस कंपनीची चौकशी सुरू आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेकिन एंटरप्राइजेस कंपनीची कसल्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजित खर्च 19 करोड रुपयाची निविदा कशी काय मंजूर करून दिली, असा संशय लोकांमध्ये निर्माण होतोय। मुंबई फास्ट टीमने नाल्याची पाहणी केली असता नाल्या बांधण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून मंजूर निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप होत असून सदर विकासाचे काम होत असताना ठेकेदारांतर्फे संत गतीने काम होत असून वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे न केल्यामुळे कर्मचाऱ्यांना व वाहन चालकांना त्रास होत आहे। आपण पाहत आहोत की कशा प्रकारे ते नाल्याचे बांधकाम चालू आहे। RNA बिल्डर्स ते गौरव व्हॅलीपर्यंत हा नाला बनवण्यात येत आहे आणि या नाल्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून जवळजवळ 18 करोड रुपयापर्यंत टेंडर पास करण्यात आलेलं आहे आणि हे टेंडर अशा कंपनीला देण्यात आलेलं आहे ज्या कंपनीचं नाव 2012 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे आणि या कंपनीच्या अद्याप ही ACB कडून इन्क्वायरी चालू, अँटी करप्शन ब्युरोकडून इन्क्वायरी चालू आहे। तर हा मीरा भाईंदरचा भोंगळ कारभार समजत नाही आहे की सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता यांनी जेव्हा हे टेंडर देण्यात आलेलं आहे तेव्हा कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही किंवा काही नाही। तर ह्याला काय समजावं हा एक प्रश्न निर्माण होतो की हा भोंगळ कारभार आहे आयुक्तांचा की भ्रष्टाचार आहे हे अद्याप लोकांपर्यंत समजत नाही। कारण इतक्या मोठ्या नाल्याचं काम टेंडर देण्यात आलेलं आहे। आज जवळजवळ 18 करोड रुपये शासनाच्या नाल्यासाठी लागलेले आहेत आणि कुठेतरी असं पाहायला मिळते की ज्या कंपनीचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये नाव देण्यात आलेलं आहे त्याच कंपनीला हे टेंडरिंग पास करून दिलेलं आहे। तर कुठं ना कुठं हा आयुक्ताचा किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे।